Okay, sure. डीप लर्निंग. टेल मी वन थिंग. आपण सगळ्यात पहिले जेव्हा इंट्रोडक्शन सुरू करत होतो तेव्हा आपण एक गोष्ट केलेली की डीप लर्निंग इज अ पार्ट ऑफ अँड मशीन लर्निंग इज अ पार्ट ऑफ. सो दिस इज वेअर दॅट ए आयचं जे कोर ब्रेन आहे ना हे डीप लर्निंग आहे, विच वर्क्स ऑन द सेम प्रिन्सिपल ॲज अरे आपलं मशीन लर्निंगचे जे प्रिन्सिपल्स आहेत, ओव्हर फिटिंग, अंडर फिटिंग वगैरे 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 असे पण आहे त्याच्यावरती. ठीक आहे. डीप लर्निंग इज व्हेरी इंटरेस्टिंग. मस्त टॉपिक आहे, मजा येते करायला. आत्तापर्यंत आपण काय केलं मला सांगा. वी वर्कड ऑन स्ट्रक्चर्ड डेटा, करेक्ट? बट डीप लर्निंग इज समथिंग विच विल हेल्प यू टू वर्क ऑन अनस्ट्रक्चर्ड डेटा ॲज वेल. ठीक आहे. तुमचे जे रेकमेंडेशन सिस्टीम्स आहेत, चॅटबॉट्स आहेत, सेल्फ ड्रायव्हिंग कार्स आहेत, अजून तुम्ही जर प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघितलं असेल तर यूट्यूबवरती तुम्ही एक जॉनर लावा, एक जॉनरचे व्हिडिओज लावा. लेट्स से काय बघता तुम्ही? हां, अरे एक काहीतरी जॉनर, लेट्स से तारक मेहता बघताय. पहिले तुम्ही जर बघितलं असेल तर व्हॉट यूज टू हॅपन, लाईक तारक मेहताचे एपिसोड्स यायचे नेक्स्ट, लाईक म्हणजे फक्त एपिसोड्स यायचे. आता तुम्ही बघा, बरोबर तो एपिसोड झाला की नेक्स्ट एपिसोड येतो खाली. एवढं सगळं एवढ्या व्हिडिओजवरनं बरोबर ती व्हिडिओ येते. ठीक आहे. तुम्ही तारक मेहता बघा, त्याच्यानंतर तुम्ही सर्च करा टॉप 5 मोबाईल्स विच आय कॅन बाय, ते येऊन जाईल. ओके. त्याच्या खाली मग तुम्हाला त्याच्यासोबतचे इयरफोन्सचं येईल किंवा टॉप 5 फोन्स दुसऱ्या कुठल्या यूट्यूब चॅनलवाला सजेस्ट करेल ते येईल. करेक्ट? अल्टिमेटली त्याच्यासोबत अजून एक गोष्ट काय होऊन जाते, ते करता करता तुमचं जे होम पेज आहे ते बनून जातं. ते आहे ना, आपण म्हणतो ना मेरी फीड, माझी फीड बघ इंस्टाग्रामची अल्गोरिदमची. करेक्ट? ती कशी होते रे? आणि ती चेंज होते. तुम्ही म्हणता ना कधी कधी आपण जे बोललो ते होतं, तेच रील येत आहे, मग त्या रील तुम्ही बघा, मग बरोबर तुम्ही फीड ओपन केली, फीड समजता ना, खाली ते असं मॅग्निफाईंगचं चिन्ह असतं, ते दाबलं की फीड येते. ठीक आहे. तर मग प्रत्येकाचं काही ना काही येत असेल. करेक्ट? जसं माझं येतं क्रिकेट, मूवीज, क्रिकेट अँड मूवीज व्हेरी पर्टिक्युलरली, आणि हे याचे काहीतरी क्वेश्चन्स 3, त्याच्या व्यतिरिक्त काहीच येत नाही. ठीक आहे. आणि जर मी चुकून काही एक पर्टिक्युलर रील लाईक केल्या, ते येऊन जातं माझ्या फीडमध्ये. ठीक आहे. इट इज अ पार्ट ऑफ डीप लर्निंग. ठीक आहे. दिस रेकमेंडेशन सिस्टम्स, मूवी रेकमेंडेशन तुम्ही खूप बघितलं असेल. काय प्रोजेक्ट केला आहे? मूवी रेकमेंडेशनचा प्रोजेक्ट केला आहे. मग तो ML वर कसं करतात मुलं? इट इज अगेन डन ऑन डीप लर्निंग एज वेल. करेक्ट? ठीक आहे. तर डीप लर्निंग आपल्याला काय सांगतं? ठीक आहे, आर्किटेक्चर बघून समजणार आहे आपण, आर्किटेक्चर बघून करू नका. डीप लर्निंग इज अ ब्रांच ऑफ AI वेअर मशीन अंडरस्टँड्स, लर्न अँड इंटरॅक्ट विथ अनस्ट्रक्चर्ड अँड कॉम्प्लेक्स डेटा पॅटर्न्स. कुठले? मी पहिलेच तुम्हाला सांगितलं, मशीन लर्निंगमध्ये आपण कुठले डेटा पॅटर्न्स करत होतो? इथे अनस्ट्रक्चर्ड डेटा म्हणजे काय अक्षदा? म्हणजे व्हिडिओ, ऑडिओ, दिट इज नथिंग बट अनस्ट्रक्चर्ड डेटा. ठीक आहे. तर याच्यासोबत आपण वी कॅन वर्क. सो दिस इज नथिंग बट युअर डीप लर्निंग. याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल म्हणजे काय? ठीक आहे. आता तुम्ही न्यूरल नेटवर्क्स वगैरे बघताय. ठीक आहे. तुम्ही मुलाला, एका लहान मुलाला सांगून दिले की हा AC आहे. काय सांगितलं आहे? इट्स ॲन AC. करेक्ट? सो नाव इन दिस AC मला एक सांगा की याच्यामध्ये आता त्याला लहानपणीपासून सांगितलं AC आहे. ठीक आहे. तेच जर त्याने बघितलं असे बॉक्स टाईप AC, त्याला तो AC म्हणेल का? नाही. तेच जर मी त्याला ट्रेन करताना या AC वर पण ट्रेन केलं आणि त्या बॉक्स टाईप AC वर पण ट्रेन केलं, देन नेक्स्ट टाइम डिटेक्ट करताना तो दोघांना काय करेल? AC. ठीक आहे.
हे वर्क आहे ना, हे जे न्यूरल नेटवर्क सेम. आता याला समजण्यासाठी ना लहान मुलाचं ब्रेन डोक्यात ठेवायचं. लहान मुलगा AC बघितल्यावर सगळ्यात पहिले काय करतो? बघितल्यानंतर ओके लगेच बोलतो का तो? नाही. काय होतं रे, थोडं प्रोसेस करतो. आता मला एक सांगा, या प्रोसेसमध्ये ज्या स्टेप्स येतात ना, आपण त्या स्टेप्स शिकणार आहे. सेम मॉडेल पण तसं काम करणार आहे. कारण कळलं का? स्टेप्स कशा असतात? मुलगा लहान, एकदम लहान बाळ 1 वर्षाचं कसं बघेल? पहिले तर तो कलर शिकलं. अच्छा, व्हाईट कलर भिंतीवर लावलं आहे. नंतर मग फॅन आहे, एक नंबर दिसतो. हे काय काय करतोय तो? फीचर्स बघतोय. करेक्ट. त्याच्यानंतर मग फीचर अनालाइज केल्यानंतर नाही, मी बाळाला इथे NMDत तर नाही आणणार मी. ठीक आहे. हां नक्की पाणीच पिऊन आलं ना आता. अरे एजेस वगैरे बघा ना आता. बॉटल हे लगेच. हां बॉटल बेस्ट एक्झाम्पल. दे बॉटल द्या ती. आहे का अजून कोणाकडे काही शेप? बस नाही, याच्या व्यतिरिक्त नको कुठले मला. ठीक आहे. नाव वी हॅव 3 बॉटल्स इन फ्रंट ऑफ अस. लक्ष द्या. ठीक आहे. आपण लहान मुलाला आपण कसं सांगतो, चलो हे काय आहे? वो छोड़ दो ना, अभी बॉटल है ना. बच्चे बन जाते हो. बॉटल, थर्ड वन इज बॉटल. ठीक आहे. किंवा लेटचे आता हे 2 मिनटं ह्या दोघांना आपण नाही पकडूयात, आपण फक्त याच्यावरती ट्रेन केलं आहे. त्याला काय सांगितलं? बॉटल. पण त्याला शिकवताना कसं सांगितलं, ज्याच्यामध्ये आपण तुला काय दिसतं असा राऊंड शेप, बॉटम इनक्लोज्ड आहे. ठीक आहे. त्याला एक कॅप आहे. ठीक आहे. एक मोस्टली असा गोल शेप असतो किंवा एक असा स्क्वेअर शेप, बट अगेन इट्स अ राऊंड इट सेल्फ. ठीक आहे. तर त्याने ते फीचर्स वगैरे सगळे डिटेक्ट केलेत. आता त्याला समजलं. नेक्स्ट टाइम मी त्याच्यासमोर आणतोय ही बॉटल. ठीक आहे. किंवा ही पण विसरा, ह्या बॉटलवर ट्रेन केलं. हे थोडं सिमिलर आहे ना. या बॉटल ओके त्याने बघितलं राऊंड शेप आहे. तो लहान मुलगा हे काय सांग बरं. ओके. सो हाऊ ही प्रोसेसेस. ओके पहिले तर इनपुट घेतो. इनपुट घेतला. इनपुट घेतल्यानंतर इट अंडरस्टँड द फीचर्स. हे आपण वेगळ्या न्यूरल नेटवर्क्समध्ये बघणार आहोत. फीचर्स सगळ्यात पहिलं काय? ओके त्याला बॉटलला कॅप आहे का? ओके. इन द शेप करेक्ट. बॉटम इनक्लोज्ड आहे का? ठीक आहे. नंतर मग अच्छा चला 3च स्टेप्स आले. त्याच्यानंतर मग तो एक फायनल डिसिजन देतो, इफ दिस इज अ बॉटल और व्हॉट इट इज. इट्स अ बॉटल. सेम एक्झाम्पल. कधी कधी तुम्हाला काही समजत नाही तर तुम्ही असं ChatGPTला टाका हे काय आहे. तुम्हाला एक क्लोजली काहीतरी सांगतो, हे दिस इज अ कॅट समथिंग एल्स. ठीक आहे. कळलं का? ठीक आहे. आता डीप लर्निंग, आता मुलगा काय यूज करतो मला सांगा, की त्याने काय लर्न केलं आहे हे फीचर्स. डीप लर्निंग काय बघतं माहिती आहे का? एजेस अँड शेप्स. काय बघतं? सेकंड लाईक न्यूरल नेटवर्कमध्ये एक असतं ए शेप बघतं, ते एक ॲज अ इनपुट घेतं. नंतर मध्ये हिडन लेअर्स असतात, या हिडन लेअर. आणि तिसरं काय असतं? आउटपुट. या 3 कंपोनेंटवरती पूर्ण तुमचं डीप लर्निंग जातं. ठीक आहे. याच्यामध्ये बऱ्याचशा वेगवेगळे लेअर्स येतात. ते आपण पुढे जसं वेगवेगळे मॉडेल्स बघू, वेगवेगळे आर्किटेक्चर बघू, तेव्हा तुम्हाला समजेल. बट आता एक बेसिक डीप लर्निंग आज फक्त इंट्रोडक्शन समजून घ्या. काय आहे, वेट्स काय असतात, काय असतात ते आर्किटेक्चर आपण नेक्स्ट लेक्चरपासून बघू. ठीक आहे. इनपुट काय आलं? इनपुट घेतो. सेकंड इज हिडन. हे जे सगळं चालू आहे हिडन ब्रेनमध्ये. थर्ड इज आउटपुट. पुढे अजून व्यवस्थित समजेल. ठीक आहे. लिहून घेतलं का? मशीन लर्निंग लर्न्स फ्रॉम स्ट्रक्चर्ड, डीप लर्निंग लर्न्स फ्रॉम अनस्ट्रक्चर्ड. ठीक आहे. ॲप्लिकेशन्स वगैरे हे तुम्ही घरी लिहून शकता यार, का सांगू? रेकमेंडेशन सिस्टम, ChatGPT, व्हॉइस असिस्टंट, फेस अनलॉक. फेस अनलॉक पण एकदम मस्त एक्झाम्पल आहे. बघितलंय का? तुम्हाला सगळं इकडे बघायला सांगतो तो कॅप्चर करण्यासाठी. बरोबर. तुम्ही सांगा, तुम्ही कधी कधी रडत असता, झोपलेले असता,
कसे असतात, तो कसं काय डिटेक्ट करून घेतो रे? एक्सप्रेशनवर थोडी गेलाय तो, काय बघितलंय त्याने? एजेस, फीचर्स. ठीक आहे, कधी कधी तुम्ही एकदा करून बघा, एकदम अशी पुष्पा होऊन जा, नंतर मग काढून मग त्याला चेक करायला द्या. ठीक आहे, एजेस वगैरे सगळं ते बघतं. ठीक आहे. ना व्हॉट्स अ न्यूरल नेटवर्क? त्याच्या आधी एक डिफरन्स तुम्ही घरी जाऊन लिहून ठेवा, डिफरन्स बिटवीन मशीन लर्निंग अँड डीप लर्निंग. त्यातला एक पॉईंट मी सांगतो जो तुम्हाला शक्यतो नाही सांगणार बाकी कुठे. ML लर्न्स फ्रॉम मॅन्युअल डेटा, लाईक डिफाईन्ड रूल्स. ML लर्न्स विथ, आपण रूल्स डिफाईन करतो ना, ठीक आहे, बट याच्यात असं नाही, याच्यात रॉ डेटावर तो शिकून जातो. काय? रॉ डेटा से वो सीख जाता है. डीप लर्निंग इज अ पार्ट ऑफ AI इटसेल्फ. ऑफ मशीन लर्निंगचा सबसेट आहे जो अनस्ट्रक्चर्ड डेटावरती काम करतो. म्हणून मी तुम्हाला बोललो होतो की डीप लर्निंग येण्यासाठी मशीन लर्निंग यावं लागेल, की तुम्हाला कळेल अनस्ट्रक्चर्ड काय आहे, ट्रेनिंग काय आहे. ठीक आहे, कळलं? न्यूरल नेटवर्क्स काय आता ते लिहून घ्या. न्यूरल नेटवर्क, इट इज अ मॉडेल. Neural network, it is a model inspired by the human brain. Inspired by the human brain that learns patterns from data using connected neurons in layers. Using connected neurons in layers. Learns pattern from data using connected neurons in layers. कळालं काय आहे डीप लर्निंग? काय आहे कळालं? तेजस समजलं? शुभम? एनी डिफिकल्टी इन इट? नाही, इजी आहे. ग्रेट. इसमें और एक लाइक वेरी काय झालं रे, इनपुट आपण बघून घेऊ, पूर्ण आर्किटेक्चर समजून घेऊ. हे ड्रॉ करून घ्या. सॉरी, म्हणजे हां, हे डीप लर्निंग न्यूरल नेटवर्कमध्ये असतं. अरे ॲनालॉगी बनवली त्यांनी, ते ॲक्झॉन वगैरे असतं ना काहीतरी, ते बनवली आहे. डेंड्राइट्स असं बाहेर नव्हतं, मला माहित नाही. आता न्यूरल नेटवर्कचे वेगवेगळे हे काढून झालं ना, कॉम्पोनंट्स आहे. आज फक्त समजून घ्या कॉम्पोनंट्स काय, वर्किंग वगैरे सगळं आपण उद्या बघू. अरे म्हणून बोलत पण नाही आहे, ती माईक बंद होता कधीचा. हां, ओके चलो. सो डीप लर्निंग इज अ पार्ट ऑफ मशीन लर्निंग, ठीक है, विच वर्क्स ऑन
अनस्ट्रक्चर्ड डेटा अँड रॉ डेटा. असं नाही की फक्त अनस्ट्रक्चर्ड करेल, स्ट्रक्चर्ड रॉ डेटावर पण करेल. बट मशीन लर्निंगमध्ये आपण काही ना काही रूल डिसाईड करायचो. इथे तो पॅटर्न्सवरनं शिकतो. ठीक आहे. तर न्यूरल नेटवर्कचे वेगवेगळे कॉम्पोनंट्स आहेत. कॉम्पोनंट्स म्हणजे काय, त्याचे पार्ट्स लाईक इनपुट काय आहे, वेट काय आहे, ठीक आहे, ॲक्टिवेशन फंक्शन्स काय आहेत, तर ते सगळं आपण लिहून घेऊ. तर सगळ्यात पहिले आजचं लेक्चर कळालं, पुढचं आर्किटेक्चर एकदम नीट कळते. सगळ्यात पहिलं आहे इनपुट्स. इनपुट लेअर काय असते रे, जे मी तुम्हाला सांगितली की माणूस आपण बघतोय की हे डिटेक्ट करायला ही बॉटल आहे का AC आहे वगैरे. इनपुट लेअर काय करते, इट टेक्स द रॉ डेटा ॲज इनपुट. इनपुट लेअर काय करते, टेक्स दी रॉ डेटा ॲज इनपुट. नाव इच इनपुट इज कॉल्ड अ फीचर. कन्फ्युजनच नाही ठेवतो. द रॉ डेटा ॲज इनपुट and each input is called a feature. Next is wait to hello हाँ बोल, काम लेक्चर घेतो. हाँ बोल ना, काय बोलू. हो राईट. हां ठीक आहे ना, आपण करूयात ना आता. ते आता थोडं स्टेबल झालं आहे ना, तर ते करूयात आपण आता. 1-2 गोष्टी आहेत माझ्या डोक्यात. हो चल. कोण विचारत होतं. हां त्यांना म्हणा तुम्हाला ऑनलाईन असं ॲट द मोमेंट तुम्हाला ऑनलाईन रिसिप्ट पाठवतो म्हणा. मी एक टेम्पलेट तुला देतो, ती पाठवून देतो म्हणा, नंतर तुम्हाला हार्ड कॉपी देतो म्हणा. ओके ठीक. ओके ठीक चालेल. नाही ठीक आहे ना, आय प्रिपेअर इट, काही प्रॉब्लेम नाही, करतो ते. ठीक, भेटूयात आपण. करतो मी तुला कॉल. हो येतो ना, त्यांना कॉल पण करायचं. हो येस चालेल. हो तेच येस. ओके. नेक्स्ट इज वेट. इनपुट लिहिलं, काय करतं. नेक्स्ट इज वेट काय, इच कनेक्शन हॅज अ वेट. ठीक आहे. वेट वजन. नाव अरे वेट वजन. कनेक्शन हॅज अ वेट. वेट डिसाइड्स द इम्पॉर्टन्स ऑफ इनपुट फंक्शन. काय करतं वेट. आता इनपुट फंक्शन म्हणजे काय, हे जे येणार आहे, करेक्ट. एक वरती एक नोट लिहून ठेवा फक्त, लर्निंग इक्वल्स टू ॲडजस्टिंग द वेट लिहून ठेवा. इनपुट फंक्शन. Next is bias. 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 It helps the neuron. It helps the neuron to activate even when the input is 0. चौथा आहे न्यूरॉन्स. त्याला नोड म्हणतो आपण, फक्त न्यूरॉन्स लिहून ठेवा. मग आपलं वर्क कसं होतं माहिती आहे का, की सगळ्यात पहिले काय करतो, फंक्शन्स कसे वर्क होतं. सगळ्यात पहिले मल्टिप्लाय इनपुट विथ वेट्स. काय इनपुट x1 इंटू W1.
ठीक आहे, ते काय झालं पहिलं. सेकंड काय, त्याला बायस ॲड करायचं. बायस काय होतं, ते काय करतं बायस, करेक्ट. फॉर्म्युला काय बनतोय मग, इनपुट इंटू वेट प्लस इनपुट आणि वेटला ब्रॅकेट करून द्या. ठीक आहे, लिहिलं. चौथी गोष्ट आहे अप्लाय ॲक्टिवेशन फंक्शन. हां अरे हो, हे मी सांगतोय, न्यूरॉनना नोट लिहून ठेवा, मीच बोललो ते. न्यूरॉन्स म्हणजे हे मध्ये जे ॲक्टिवेट झालेत ते, त्याला ड्रॉपआउट मेथडने आपण काढतो, बंद करतो, सांगेल पुढे. ड्रॉपआउट इज अ रेग्युलरायझेशन टेक्निक. ड्रॉपआउटमध्ये ना न्यूरॉन्स आपण एलिमिनेट करतो. चौथं काय आहे, ॲक्टिवेशन फंक्शन. अरे हे मी काही फॉर्म्युलाच बनवतोय, हे तर पॉईंट्समध्ये नका लिहू, फॉर्म्युलाच आहे. पहिला फॉर्म्युला, हे वर्क कसं करतं ते तर समजून घेऊ ना. वेट इंटू इनपुट फंक्शन प्लस बायस. आता बायस, इनपुट फंक्शन, वेट काय ते आपण लिहून घेतलं म्हणून फॉर्म्युलासाठी लिहिलं. चौथं काय आहे, अप्लाय दी ॲक्टिवेशन फंक्शन. ॲक्टिवेशन फंक्शन रे, ॲक्टिवेशन फंक्शन काय डिसाइड करतो, वेदर द न्यूरॉन शुड फायर ऑर नॉट. काय, न्यूरॉन शुड फायर ऑर नॉट. द ॲक्टिवेशन फंक्शन कुठले कुठले असतात, रेलू, लिकी रेलू, टॅनएच, सॉफ्ट मॅक्स पण एक असतो. हे ॲक्टिवेशन फंक्शन्स आहेत. कळलं का काय, इनपुट, वेट, बायस, न्यूरॉन, ॲक्टिवेशन फंक्शन. हे काय डिसाईड करता, या न्यूरॉनने शूट केलं पाहिजे का नाही, फायर केलं पाहिजे का नाही. ठीक आहे, लास्ट नेक्स्ट काय येतं मग, तुमची हिडन लेअर येते. आता ते चौथ्या न्यूरॉन नंतरचं पॉईंट आहे, काय, हिडन लेअर. हे ज्याच्यामध्ये सगळं चालू असतं. आणि 6वी आउटपुट लेअर. हे सगळ्या टाईप ऑफ आर्किटेक्चरमध्ये वर्क करतो. तर टाईप्स काय न्यूरल नेटवर्कचे, सगळ्यात पहिले येतो ANN, आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क्स. लिहा, टाईप्स ऑफ न्यूरल नेटवर्क्स. जो टॅब्युलर डेटासाठी काम येतो, खूप इम्पॉर्टंट आहे. ANN वर्क्स फॉर टॅब्युलर डेटा. सेकंड इज CNN, इट इज यूज फॉर इमेज. थर्ड इज RNN, इट इज यूज फॉर व्हिडिओ अँड ऑडिओ. करेक्ट, टाइम सिरीज पण तेच ना. मग सिक्वेन्स जिथे मॅटर करते, व्हिडिओमध्ये सिक्वेन्स मॅटर करेल ना. चौथा आहे LSTM. LSTMचा फॉर्म्युला काय, लॉंग शॉर्ट टर्म मेमरी. थोडी मेमरी तो स्टोअर करतं. इमेज, इमेज 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 डिटेक्शन. व्हिडिओ ऑडिओ सिक्वेन्शियल डेटा. बस आजचं तेवढं ठीक आहे. हां, LSTM इज लॉंग शॉर्ट टर्म मेमरी. अगेन हे व्हिडिओज वगैरे सगळ्यांचं चॅटबॉटचं वगैरे काम करतं, ज्याच्यामध्ये तो काय करतो, प्रिव्हियस थोडी मेमरी स्टोअर करू शकतो. ठीक आहे, याच्यानंतर मग तुमचं सुरू होतं NLP, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. ठीक आहे, तर दिस वॉज नथिंग बट हे बेसिक आहे डीप लर्निंगचं. काय आहे डीप लर्निंग समजलं थोडा थोडा. ठीक आहे, डीप लर्निंग अगेन विल रिक्वायर 1 day फॉर इच, प्रत्येक आर्किटेक्चरला, विथ कोड एव्हरीथिंग. ठीक आहे, यामध्ये एपॉक साईज काय असते, रेग्युलायझेशन काय असतं, तर हे सगळं माहिती पाहिजे. रेग्युलायझेशन टेक्निक्स काय असतात. ठीक आहे, याचे कोड्स खूप हे आहेत बरं का. एपॉक साईज, बॅच नॉर्मलायझेशन, नंतर मग आय जस्ट रिमेंबर दिस टू. अशा 2-3 गोष्टी आहेत ज्या तुम्हाला करावं लागतील. हां, विचारत नाही बट येस आहे, कोड मस्त आहे, छोटे छोटे आहे, बट कोड प्रोसेस व्हायला खूप वेळ होता याचं डीप लर्निंगचे. याच्यात आपण याच्यात तुम्हाला प्रोजेक्ट्स देईल मी, सेम लाईक मशीन लर्निंग याचे पण करायचे. याच्यातलं एक करू आपण पॅटर्न डिटेक्शन, सॉरी लाईक
डिजिट डिटेक्ट करू आपण की 6 आहे की 7 आहे, 7 आहे की 8 आहे. याच्यामध्ये पण इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स येतील, कितपत बरोबर आलं आहे, कितपत चुकीचं आलं आहे. सो इट इज नथिंग बट ॲडव्हान्स्ड मशीन लर्निंग असं समजा. कारण की इथे आपल्याला अनस्ट्रक्चर्ड डेटावर खेळायचं आहे. करेक्ट. तुमचं डीप लर्निंग नीट असलं की तुमचं जेन ए आय चांगलं होतं. डीप लर्निंग नीट असलं तर NLP नीट असलं तर जेन ए आय. ठीक आहे. सो मंडेला विल स्टार्ट विथ ANN पहिला, आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क्स. हे जे आपण बोललो नाही सगळं आपण करून बघू. ठीक आहे. हे नक्की वर्क कशी होती, याची वर्किंग काय आहे. देन ईच डे वी विल कंप्लीट. किती आहे टोटल? 4 आहेत ना. सो विल 3 ते 4 दिवस RNN LSTM होऊन जातं एका याच्यामध्ये. सेमच आहे ते. RNN फक्त इट डझंट स्टोअर एनी मेमरी, LSTM डज. त्याच्यावरती काम करायला आपण LSTM आणलं होतं. ठीक आहे. सो दिस इज नॉट जस्ट लाईक दिस इज जस्ट अ ब्रीफ, इज ए शॉर्ट, बट अदर इन डेप्थ आपण जाणार न. आजची डेट काय आहे? 18. नेक्स्ट वीक लेट्स सी हाऊ हॅपन्स. ठीक आहे. ट्यूजडे और वेनसडे यू विल हॅव अ हॉलिडे. ट्यूजडे आणि वेनसडेमधून दोघांपैकी कुठली तरी हॉलिडे असेल. पण मग आता सुट्टी आहे तर असं नाही की तुम्ही काही नाही करणार. तुमच्याकडे आता भरमसाठ काम आहे. काय काय कॉलेजला? मग त्या दिवशी येणार नाही का तुम्ही? मग एक काम करा ना, तुमचं इथून झालं डायरेक्ट कॉलेजला जा. एक समजायला फक्त पहिला लेक्चर समजायला बसा, पुढचं लगेच समजायचं. लेक्चर का? 8:30 ते 9:30. असं काही नाही, मी उद्या पण लेक्चर ठेवू शकतो. हां, मला आमरस घेऊन या. मला घरचे बोलवत आहे नाशिकला, पण मी जात नाही. नाही तर मला घेऊन जा सुकांताला. माहिती आहे का सुकांता? हां, काय उद्या काय करायचं रे? हां, उद्या अरे उद्या सकाळी ठेवू ना 9:30 ते 10:30. तुम्हाला आमरस बनवायचा आहे तर आम्हाला हे घेऊन या. हां, का मला नाही का झोप? काय करायचं गौरी? एवढं पण नका रे. 9:30 ते 10:30. तू प्रॉब्लेम काय? अक्षय, अरे तो काय अक्षय तृतीया. तुम्ही ते आंबे घेऊन ये, ते सगळे बनवतील रस. काय करायचं? सुट्टी नाही देणार आहे, कारण की मी ट्यूजडे वेनसडे सुट्टी देणारच आहे. ट्यूजडे वेनसडे किंवा मोस्टली वेन्सडे. हां, उद्या 1च तास घेणार मी. जरी आलो तरी मी 1 तास, म्हणजे जेवढं ANN मला संपवायला लागेल 1-1.5 तास. आता काय मला टेन्शन नाही राहणार पुढच्या लेक्चरचं, तर मी जास्त 1-1.25 तास घेऊ शकतो. त्यांना उद्या जमेल त्यांनी हात वर करा, पटकन क्लिअर करा. का आता मी करतो कंप्लेंट.
नाही तेजस आणि शुभम येतील, आम्ही नाशिककर लॉयल असतो. नाही ठीक आहे, उद्या सकाळी ठेवूयात. ठीक आहे, बघू हाऊ इट गोज. अँड उद्या आपण ANN करू, मंडेला CNN करू, बट लवकर ठेवू. ठीक आहे. आणि मग ट्यूजडेचा आय अपडेट यू. कसं सुट्टी नसेल तर ट्यूजडेला पण लेक्चर असेल. मग वेनसडेला तर गॅरंटी सुट्टी असेल. बस ट्यूसडे और वेनसडे में समझ लो, 2 में से 1 दिन में छुट्टी रहेगी. तेव्हा जाऊ शकता तुम्ही बाहेर. अक्षदा, हे समजलं का सगळ्यांना? डीप लर्निंग इंट्रोडक्शन मजा येईल ANN ला. हां घेऊन जा. आता प्रोजेक्टचं करा, PPTचं कोण? तेजस. आणि इकडे पण मी पाठवून ठेवतो ग्रुपवर. तो काही कामच करत नाही 2 डेट चुकलेले आहेत सर, म्हणून. म्हणजे आता ते करेक्ट करायला करेक्ट डेट पण पाहिजे ना आपल्याला. चुकलंय ते. घेतला मी आता, घेतला मी काम करायला त्याच्यावर काल. क्लाउड कुठपर्यंत आलं? 2 मीटिंग त्यांचे ग्रुप मीटिंग. तुमचं काय आहे मग? तुमचं काय आहे API वाले? स्वॅगर काय नाही, ते फास्ट API, स्वॅगर अँड काय पिजन. मग मी ते सगळं शिकले, गेट पोस्ट API चे, आणि मग त्याचं कोड सोपा आहे त्याचा. हा खूप सोपं आहे. लिंक करता आलं पाहिजे. केलं ना सेम पांडासारखं आपण जसं import करतो ना, सिर्फ DF लाईक PD.read CSV फाईल पाथ द्यावं लागतं पाथ त्याच्यात. द्यायला. आपण ते कॉपी पाथ करून पण देऊ शकतो डायरेक्ट. म्हणजे मग युजरने जर फ्रंट एंड वाल्याने तिथे टाकलं ना, तर डायरेक्ट बॅक एंडला मग ते येऊन JSON फॉर्मॅटमध्ये येतात. कन्फ्युजन होतं त्याच्यामध्ये. टास्क नाही आम्हाला टास्क हां हां, मी असं डिटेल करून नॉर्मली करा ना म्हणजे इझी. तुम्ही, करा ना. तुम्हाला जे करायचं ते करा. एक तात्पुरता तुमचा फ्रंट एंड बनवून घ्या ChatGPT-वरनं. त्याला मला काही प्रॉब्लेम नाही. जेव्हा ॲक्च्युअल फाईल्स येईल ना, तेव्हा फक्त इम्प्लिमेंट करता आला पाहिजे तुम्हाला. म्हणजे मला ते कोड वगैरे सगळं जमून गेलं, म्हणजे इझी होतं, समजून पण गेलं ते. तुम्ही सध्या, मी तेच सांगतोय, थोडा वेळ द्या, दिवस भरायच्यात द्या. मला तेच केलं. 3 महिन्यात बघा स्केल होऊन जाल तुम्ही खूप जास्त. गॅरंटीची तुम्ही देतो तुम्हाला. कोण नेत आहे उद्या? हो 9:30. नक्की नसेल. तुम्हाला काय, सगळे फ्रेंड्स येणार होते. आम्हाला पण घेऊन जा, आमरसच असेल तर. नाही तुम्हाला नाही जमणार ना, यांना नाही जमणार. तुम्हाला हे ना सबमिशन्स आहेत ना, त्यांच्याकडे कमी आंबे.